नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांची पेन्शन कितीने वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा केवळ सद्यस्थितीला केंद्र शासकीय सेवेत कार्यरत असणारे सरकारी नोकरदारच नाही तर पेन्शनधारकही आतुरतेने करत आहेत। दरम्यान नवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर आणि शिफारशी अंमलात आल्यास पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आलेली आहे। पण प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांची पेन्शन कितीने वाढणार याचं एक कॅल्क्युलेशन आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। खरं तर 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.0 किंवा 2.08 इतका राहणार असे बोलले जात आहे। अशा परिस्थितीत आता आपण 22,450 मासिक पेन्शन मिळणाऱ्या आणि 33,850 रुपये मासिक पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांचा पगार कितीने वाढणार याबाबतची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। जर फिटमेंट फॅक्टर 2.0 इतका झाला तर 22,450 पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोग अंतर्गत 44,900 रुपये पेन्शन मिळणार आहे। तसेच फिटमेंट फॅक्टर 2.08 झाल्यास 22,450 रुपये पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना 46,696 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे। तसेच 33,850 मासिक पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2.0 फिटमेंट फॅक्टरनुसार 67,700 आणि 2.08 फिटमेंट फॅक्टरनुसार 70,408 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे। धन्यवाद।